थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 3 ऑक्टोबरच्या भागात संपदा तेजसची समजूत घालते की तुम्ही फक्त प्रेमाचंच नाही तर विश्वासाचं नातंही जपलं आणि तोच विश्वास तेच प्रेम तुम्हाला तुमची नाती लवकरात लवकर परत मिळवून देतील, खात्री आहे मला. हे बघा, मी आता तुमचं काहीच ऐकणार नाही, खाऊन घ्या बरं, असं संपदाने म्हणता क्षणी तेजस सांगतो की नाही आई, मी विश्वासाला नाही पात्र आहे. तेव्हा संपदा सांगते की तुमच्या घरातली माणसं जरी तुमच्यावरती चिडली असती तरी देखील त्यांना जर कळेल की तुम्ही काहीच खाल्लं नाही, तुम्ही उपाशी आहात, तर त्यांना तितकाच त्रास होणार आहे. हे बघा, आज माझी मुलगी उपाशी आहे तर माझा जीव आतून तुटतो आहे तिच्यासाठी. मग तुम्ही सुनंदाताईंचा विचार करा ना, त्यांना देखील तुमची काळजी वाटत असेल. संपदा खूप प्रेमाने तेजसची समजूत घालत असते. मानसी देखील तेजसला सांगते की तेजस, जोपर्यंत तुम्ही खाणार नाही तोपर्यंत मी देखील खाणार नाही. आता तेजस समोर खूप मोठा प्रश्न उभा राहतो. आपण उपाशी राहिलो तर मानसीही उपाशी राहील आणि त्याचमुळे तेजस जेवण करायलाही तयार होतो. तर संपदा तेथून निघून जाते. तर त्याचनंतर तेजस हा जिन्यावरती बसतो. दोघांनाही जेवण्याची अजिबातच इच्छा नसते, परंतु संपदाच्या आग्रहामुळे ते दोघेही जेवायला तयार झालेले असतात. तर घरामध्ये सर्वजण जेवायला बसले असता आभा मात्र खूपच चिडलेली असते आणि दिनेश सतत तिला इशाऱ्याद्वारे जेवायला ये असं सांगत असतो. परंतु आभा तेजसवरती इतकी चिडलेली असते की तिने उपाशीच राहायचं असं ठरवलेलं असतं. तर तिथे गायत्री मुद्दाम टोमणा मारते की पुळका, काय सासूबाई, तात्यासाहेब कुठे आहेत? तर तिथे सुनंदा आभाला तात्यांना जेवायला बोलवून आणायला सांगते. आभा ज्यावेळी तात्यांना जेवायला बोलवायला जाते, रूममध्ये पाहते तर आभाला जबरदस्त असा धक्काच बसतो, कारण तात्या तिथे स्वतःला शिक्षा करून घेत असतात. तेव्हा आभा खूपच घाबरते आणि जोराच्या ती सुनंदाला हाका मारायला लागते. तर दिनेश देखील तितकाच घाबरलेला असतो, परंतु गायत्रीला काहीच घेणं देणं नसतं. उलट ती मुद्दाम दिनेशला म्हणते की जा जा, बघ चुकून जीव बीव देतील. तर दिनेश घाबरूनच तात्यांकडे जातो. सगळेजण तात्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु तात्या रडतच स्वतःला शिक्षा करवून घेत असतात, स्वतःला त्रास करून घेत असतात. सगळ्यांनी तात्यांना स्वतःला शिक्षा करून घेण्यापासून थांबवलेलं असतं. तर बाहेर गायत्री तिथे विनोद छाया दोघांनाही सांगते की चला जाऊन बघून येऊयात काय तमाशा मांडला आहे ते. आणि ते तिघेही जेव्हा रूममध्ये जातात तर सुनंदा तात्यांना विचारत असते की अहो का स्वतःला त्रास करून घेत आहेत. तेव्हा तात्या सांगतात की आज तेजस जे काही चुकीचं वागतो आहे ना, त्याला कुठेतरी मीही जबाबदार आहे, म्हणून स्वतःला शिक्षा करवून घेतोय. तर तात्या तिथे सांगतात की सर्वांना शिस्तीचे धडे देतो, परंतु माझ्याच मुलाला शिस्त लावण्यात कुठेतरी बाप म्हणून मीच कमी पडलो. तेव्हा गायत्रीला तात्यांच्या अवस्थेवरती चक्क हसू येत असतं. तर तिथे तात्या पुढे सुनंदाला सांगतात की म्हणूनच स्वतःला शिक्षा करवून घेतोय असं म्हणतच ते परत स्वतःला मारून घेत असतात. तर हा सगळा आवाज बाहेर तेजस मानसी यांच्या कानावरती पोहोचतो. तेजस मानसी आता खूपच घाबरून गेलेले असतात. ते दोघेही जेवणाचं ताट बाजूला ठेवतात आणि तसेच पळत येऊन घरात नक्की काय झालंय हे पाहण्यासाठी येतात. तर आतमध्ये तिथे दिनेश खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणायला लागतो की तात्या का स्वतःला शिक्षा करवून घेताय? अहो, तुम्हाला शिक्षा द्यायचीच असेल तर ती शिक्षा मला द्या. तुम्हाला तेजसवरचा राग काढायचा असेल तर तो माझ्यावरती काढा, कारण कित्येकदा मीच त्याला पाठीशी घातला आहे, तितकाच मीही जबाबदार आहे ना. तेव्हा तात्या कोणाचंच ऐकून न घेता परत स्वतःला मारून घेत असतात आणि तिथेच आता दिनेश तात्या बस करा म्हणून त्यांच्या हातातून काठी हिसकावून घेऊन फेकून देतो. गायत्रीने पहिल्यांदा दिनेशचं रौद्ररूप पाहिलेलं असतं आणि ती चकित झालेली असते. हात सोडून दिनेश त्यांना सांगतो की तात्या बंद करा स्वतःला शिक्षा देणं. बाहेर तेजस मानसी दोघेही आता उंबरठ्यापर्यंत पळत आलेले असतात. तेजस खूपच घाबरून गेलेला असतो. तो आई, दिनेश दादा, आबा यांना हाक मारून विचारत असतो की काय झालं आहे. तेजसला तिथे आता राहवतच नाही. तेजस तिथे मानसीला सांगतो की ऐका ना लकीजाम, मला ना आता खूप भीती वाटते, मी आतमध्ये जाऊन बघू का काय झालं आहे ते. तेजस आता उंबरठ्यामध्ये पाय टाकणार इतक्यातच पाठीमागून सूरजदादा दारूच्या नशेत आलेला असतो आणि तो तेजसला मागे खेचतो आणि त्याला सांगतो की झालं असेल आमच्या घरात काही, त्याचा तुझ्याशी काय संबंध आहे? आमच्या घरात जे होत आहे ते तुझ्यामुळेच तर होतं आहे. सूरजदादा रागाच्या भरामध्ये तेजसला तेथून ढकलून देतो आणि तो मानसीलाही सांगतो की तुला तर आधीच्या घरात येऊच द्यायला नको होतं, चल निघ घराच्या बाहेर. आणि तो मानसीला देखील तेथून हाकलतो. त्यानंतर तो मुद्दाम दरवाजामध्ये हात आडवा लावून उभा असतो आणि तेजस मानसी या दोघांनाही आतमध्ये येऊ द्यायला तयारच नसतो. घरातले सगळेजण हात जोडून तात्यांना विनंती करत असतात. तात्या अगदी कोलमडून गेलेली असतात.
तर सुनंदा रडतच तात्यांना सांगते की नका ना हो असं काहीतरी करू, स्वतःला त्रास का करून घेताय तुम्ही. तर तात्या सांगतात की मला खूप अभिमान वाटायचा माझ्या पोराचा. ज्या ज्या वेळेस तेजसने एक एक बक्षीस मिळवलं तेव्हा खूप कौतुक वाटायचं त्याचं. घरातील सर्वच जण आता खूप वाईट परिस्थितीतून जात असतात. तेजसवरती ते सगळेच चिडलेले असतात. तर तात्या सुनंदांना सांगतात, मला या पोरावरती पूर्ण विश्वास होता. मला वाटत होतं की हा मुलगा प्रभू घराण्याचा वारसा पुढे घेऊन जाईल, खूप नाव कमेल. परंतु आज त्याने माझा विश्वास तोडला. तात्याने असं म्हणता क्षणी गायत्रीला तेजसवरती आणि त्याचबरोबर प्रभू कुटुंबाच्या या अवस्थेवरती सुद्धा खूप हसू फुटत असतं. तर नीच गायत्रीला काहीच घेणं देणंही नसतं. ती तिथे विनोद छाया या दोघांनाही सांगते की चला, हा इमोशनल ड्रामा असाच सुरू राहणार आहे. आणि ते तिघेही बाहेर जातात. तर तेजस जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून तात्यांना हाका मारत असतो. तो खूपच घाबरून गेलेला असतो. तात्या स्वतःला त्रास करून घेत आहेत हे तेजसच्या आता लक्षात आलेलं असतं. तर तिथे सूरज आता दारामध्ये आडवा झोपलेला असतो, कारण त्याला तेजसला घरात येऊ द्यायचं नसतं. आणि तेजस इतका घाबरून गेलेला असतो की तो जोरजोराचा ओरडतच तिथे मानसीला सांगत असतो की मला आता खूप भीती वाटते मिस लकी चांप. दिनेश दादा, आबा, मला कोणीच का सांगत नाही, अरे बोला ना माझ्याशी. त्यानंतर हात जोडून तेजस सूरजला विनंती करतो आणि त्याला म्हणतो की हे बघ, तू घरात जा आणि नक्की काय झालंय ते बघून ये, मला खूप भीती वाटते आहे. सूरज दादा प्लीज माझ्यासाठी एवढं कर. तेव्हा सूरज सांगतो की नाही ऐकणार आहे मी तुझं माझ्याशी नातंच काय आहे, विश्वासघात केला आहेस तू आमचा. इतक्यातच तिथे गायत्री येते आणि सांगते की सूरज कशाला समजावतोय त्याला, अरे एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहे तो. आता गायत्रीला आयती संधी चालून आलेली असते तेजसचा अपमान करण्याची, त्याला टोमणे मारण्याची. त्यानंतर गायत्री सूरजला सांगते की कशाला उगाच याच्यासाठी शब्द वाया घालवतोयस, आधीच तुझ्या तोंडून नीट शब्दही बाहेर फुटत नाहीयेत, चल जा घरात जातो. तेव्हा सूरज लगेच गायत्रीचा शब्द झेलतो आणि तेथून निघून जातो घरामध्ये. तर हात सोडून तेजस गायत्रीला विनंती करतो की वहिनी हे बघा, मला प्लीज सांगा की तात्या स्वतःला त्रास तर करून घेत नाही आहेत ना, मला खूप भीती वाटते. तेव्हा गायत्री तेजसवरती हसते आणि त्याला म्हणते की हो, तात्यासाहेब स्वतःला त्रासच करून घेत आहेत, सेल्फ टॉर्चर. तेव्हा तेजस मानसी या दोघांनाही धक्का बसतो. पुढे गायत्री तेजसला धक्कादायक बातमी देते की मुलांनी कधी चुका केल्या तर तात्यासाहेब त्याच छडीने त्या मुलांना शिक्षा देत होते ना, परंतु आज तू जी चूक केली आहे ना त्यासाठी तात्यासाहेब स्वतःला शिक्षा करून घेत आहेत, छडीने स्वतःला मारतायत ते. तेव्हा मानसीला जबरदस्त धक्काच बसतो. तेजस जोरजोराचा ओरडत तिथे सांगायला लागतो की तात्या प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका, स्वतः शिक्षा स्वतःला देऊ नका, हवं असेल तर बाहेर या, मला मारा, परंतु प्लीज. तेव्हा गायत्री सांगते की सगळा ड्रामा मिटला आहे, परंतु कसा माहिती आहे का, दिनेशने वेळेत त्यांच्या हातून छडी काढून घेतली म्हणून, परंतु तात्याने स्वतःला त्रास करून घेतलाच आहे. त्यांच्या हातावरचे जे व्रण उमटलेले आहेत ना ते सतत जाणीव करून देतील तू केलेल्या विश्वासघाताची. आणि तुला माहिती आहे का, ज्यावेळी दिनेशने त्यांच्या हातून छडी काढून घेतली ना तेव्हा चक्क तात्यासाहेब गुडघ्यावर आले रे आणि ढसाढसा रडायलाही लागले. इमॅजिन, स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभूंचे नातू वंशज हे गुडघ्यावर आले. परंतु हे सगळं माझ्यामुळे घडलं नाही आहे तेजस, तुझ्यामुळे घडलं आहे. असाच जर त्रास देत राहिला आणि त्यांनी स्वतःला त्रास करून घेताना त्यांना काही झालं तर. तेव्हा तेजस गायत्रीच्या अंगावरती धावून जाताच गायत्री त्याला सांगते की आवाज खाली. आणि त्यानंतर गायत्री हात जोडून नाटकं करायला लागते. ती तेजसला म्हणते की तेजस, हात जोडून तुला विनंती करते बाबा, का उगाच माझ्या सासऱ्यांना त्रास देतोयस तू, अरे नको ना देऊस त्रास त्यांना. तात्यासाहेबांच्या या अवस्थेला आता तूच जबाबदार आहेस तेजस, तू केलेले हे लग्न जबाबदार आहे. आणि तू किती नालायक मुलगा निघालास, किती बेजबाबदार आहेस. एक गोष्ट लक्षात ठेवा तेजस, तात्यासाहेबांना जर पुढे जाऊन काही झालं, त्यांची तब्येत बिघडली तर त्या सगळ्या परिस्थितीला फक्त आणि फक्त तू जबाबदार असशील. असं म्हणत गायत्रीने थेट तेजसला गुन्हेगाराच्या कटघऱ्यातच उभा केलेलं असतं. तर तेजस आता पूर्ण कोलमडून जातो आणि तो बेडवरती बसून आता ढसाढसा रडत असतो. मानसी पटकन तेजस जवळ जाते त्याला समजावण्यासाठी. तर घरामध्ये आता तात्याची सर्वांनी मिळून समजूत काढलेली असते. इतक्यातच तिथे सूरज येतो. तर तात्या तिथे म्हणतात की नाही रडणार असल्या नालायक मुलासाठी. दिनेश गोणी आण, हे सगळं त्या गोणीत भर आणि हे सगळं बाहेर गेलं पाहिजे. तेजसची जी काही बक्षिसं मिळालेली असतात, तेजसने जे काही आतापर्यंत नाव कमावलेलं असतं ते सगळं आता धुळीला मिळालेलं असतं, कारण तात्याने ती बक्षिसं घरात ठेवायचीच नाहीत असा निर्णय घेतलेला असतो. सुनंदा त्यांना समजावत असते तरी देखील तात्या काहीच ऐकून घेत नसतात.
तर सूरज तिथे म्हणतं की नाही ठेवायचे हे सगळं काही घरात, चला मी फेकून देतो. तेव्हा दिनेश त्याच्यावरती ओरडतो आणि त्याला सांगतो की लांब हो त्याच्यापासून. आणि तो तात्यांना समजावत असतो, परंतु तात्या ऐकायलाच तयार नसतात. शेवटी आता दिनेशचा देखील नाईलाज होतो. दिनेश गोणी आणतो आणि त्या गोणीमध्ये तेजसला मिळालेली सर्टिफिकेट, त्यानंतर त्याची ट्रॉफीज, हे सगळं काही त्या गोणीमध्ये भरायला लागतो. तर सुनंदा आबा या दोघींनाही खूप वाईट वाटलेलं असतं. तात्यांना देखील तितकंच वाईट वाटलेलं असतं, परंतु मनावरती दगड ठेवून त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला असतो तेजसच्या बाबतीत. सूरज आता ती गोणी उचलतो आणि बाहेर घेऊन जातो. तर इकडे बाहेर तेजस खूप रडत असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो स्वतःलाच दोषी मानत असतो. तेव्हा मानसी त्याला समजावत असते, तर गायत्री तिथे येते आणि त्यांना म्हणायला लागते की आता रडण्याचे नाटकं करून काय उपयोग आहे. एवढं सर्वांनी विरोध केला तरी देखील तू घातलंस ना मंगळसूत्र हिच्या गळ्यात, आता भोग तुझ्या कर्माची फळं. इतकेतच तिथे सूरज आलेला असतो. तो गोणी घेऊन येत क्षणी तिथे गायत्री त्याला थांबवते आणि विचारते की काय आहे. तर सूरज सांगतो की हे ते तेजसचं सामान आहे. तात्या बोलले बाहेर फेकून दे, टाकायला चाललोय. तेव्हा धक्केनेच तेजस मानसी उभे राहतात. तर तिथे गायत्री त्याला थांबवते आणि सांगते की थांब थांब, बघू देत तर काय आहे ते. आणि ज्यावेळी गायत्री ते गोणी उघडून पाहते तर तिला धक्का बसण्याची नाटकं करायला लागते. ती सांगते की तेजस, अरे तू तर आधी तात्यांना घरात नकोच होता, परंतु आता बघ काय अवस्था झाली आहे तुझी, की तुझ्या वस्तू देखील तात्यांना या घरात नको आहेत. त्यानंतर मुद्दाम गायत्री तिथे म्हणायला लागते की चिरंजीव तेजस आणि चीज चौका मानसी यांच्या लग्नाचं सप्रेम भेट, असं म्हणत ती गोणी उलटी करते आणि तेजसचे सर्टिफिकेट, बक्षीस सगळे खालती फेकून देते. तेव्हा मानसीला जबरदस्त धक्काच बसतो. तेजसही आता पुरता तुटून गेलेला असतो, कारण सगळ्यांचा तेजसवरचा असणारा विश्वास उडालेला असतो. आणि मुद्दाम एक ट्रॉफी उचलून ती तेजसच्या हाती सोपवते आणि म्हणायला लागते की काँग्रेस केलेल्या विश्वासघाताबद्दल. मानसी ती ट्रॉफी हातात घेते. तर गायत्री तेथून आता निघून गेलेली असते आणि तिच्या पाठोपाठ सूरज देखील. तेजस आता कोलमडलेला असतो. तो खालती बसतो आणि सगळ्या ट्रॉफीज गोळा करायला लागतो. मानसीला तेजसची अवस्था पाहवत नसते. तर तिथे तेजस हा पहिलं बक्षीस उचलतो आणि मानसीला त्याची आठवण सांगतो की हे मला मिळालेलं पहिलं बक्षीस. तुम्हाला माहिती आहे, त्या जेव्हा मला हे बक्षीस मिळालं होतं त्यावेळी खांद्यावरती घेऊन नाचले होते मला. हे 15 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धेत मिळालेलं बक्षीस. माझ्या मागे उभं राहून टाळ्या वाजवल्या होत्या. का माहिती आहे? कारण मी स्वातंत्र्य सूर्य प्रभूंचा इतिहास सांगितला होता अख्ख्या शाळेला. खूप कौतुक केलं होतं तात्याने त्यावेळी माझं. तेजस खूपच रडायला लागतो. त्यानंतर तो गोल्ड मेडल उचलतो आणि मानसीला सांगतो की गोल्ड मेडलिस्ट तेजस प्रभू युनिव्हर्सिटीचा टॉपर ठरला होता. आणि त्या दिवशी तात्यांना खूप कौतुक वाटलं होतं. ज्या बापाच्या डोळ्यांमध्ये स्वतःबद्दल विश्वास पाहिला होता, त्याच बापाच्या नजरेत आज नालायक ठरलोय मी, असं म्हणत तेजस स्वतःलाच मारून घ्यायला लागतो. तेव्हा मानसी त्याला थांबवते. मानसीला देखील आता कळत नसतं की ही सगळी परिस्थिती नक्की कशी हाताळावी, सगळ्यांचा विश्वास पुन्हा कसा जिंकवा. तर तेजस आता खूप रडत असतो आणि तो हात जोडून मानसीला विनंती करतो की प्लीज हे सगळं थांबवा मिस लकी चांप. या लग्नामुळे खूप काही बदललं आहे. इथे या परिस्थितीचा तुम्ही भाग होऊ नका. प्लीज ते मंगळसूत्र काढून टाका. असं जेव्हा तेजस मानसीला सांगतो तेव्हा मानसीला धक्काच बसतो. कारण हे सगळं मानसीने स्वतःहून स्वीकारलेलं असतं. तेजसवरती तिने प्रेम केलेलं असतं. मानसी तिथे तेजसला सांगून टाकते की नाही काढणार आहे मी गळ्यातलं मंगळसूत्र. माझं नातं तुमच्याशी आता जोडलं गेलं आहे आणि मी तितकेच मनाने निभवेन तुमच्यासोबत हे नातं. आयुष्यभर मी तुमच्यासोबत राहीन. तेव्हा तेजस धक्क्याने मानसीकडे पाहतो. तर त्यानंतर तेजस हा ट्रॉफी घेऊन त्याच्याकडेच पाहत असतो. मानसीने सगळ्या ट्रॉफीज, सगळे सर्टिफिकेट, तेजसचं गोल्ड मेडल हे त्या गोणीमध्ये परत भरलेलं असतं. आणि ती तेजसला सांगते की तेजस, कोणी दुःख असेल, कुणाला गरज असेल तर त्यांची मदत करताना मी पाहिलं आहे तुम्हाला. तर त्याचनंतर मानसी तेजसच्या हातून ती ट्रॉफी घेते आणि त्याला सांगते की तेजस नका काळजी करू. आणि तुम्ही काहीच खाल्लेलं देखील नाही आहे. साधं पाणी देखील तुम्ही प्यायला नाही आहेत. नका ना राष्ट्रीयत असं काहीतरी करू. हे बघा, तुम्ही थोडंफार तरी खाऊन घ्या. बरं ठीक आहे, तुम्हाला खायचं नाही आहे ना, थोडंफार पाणी तरी पिऊन घ्या. असं म्हणत मानसी ताटं घेऊन आता घरात जाते तेजससाठी पाणी आणण्यासाठी. तेव्हा तेजस आता भयानक विचार करतो. तो स्वतःशीच बोलतो की लकी चांप,
जर मी यांच्यासमोर या घरात तर राहिलो तर यांना खूप जास्त त्रास होईल. आता मला एकच निर्णय घ्यावा लागेल. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत तेजसने अखेर मानसीसोबत घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि जेव्हा तेजसचा घेतलेला निर्णय आभा जाऊन सुनंदाला सांगते तेव्हा सुनंदाला धक्काच बसतो आणि सुनंदा आभाला म्हणते की अगं त्या दोघांना थांबवायला हवं. तर सुनंदा जात असता तात्या सुनंदाला सांगतात की आता तूच ठरव की नवरा की मुलगा. सुनंदा दोन्हीमध्ये अडकून गेलेली असते. ज्यावेळी तेजस मानसी दोघेही घराच्या बाहेर पडतात त्याच वेळेस तिथे गायत्री येते आणि गायत्री म्हणायला लागते की काय तेजस प्रभू, तू आम्हाला याआधी सुद्धा खूप जास्त त्रास दिला आहे आणि त्याच त्रासासाठी मी तुम्हाला सोडणार नाही. आता तेजसने मानसीसोबत घर सोडून जायचा निर्णय घेतला आहे म्हटल्यानंतर गायत्री आता प्रभू कुटुंबाचं घर बळकावणार का, की या सगळ्यांमध्ये तेजस ढाल बनून पुन्हा तिच्या समोर उभा राहत स्वतःचं घर वाचवणार, हे पाहणं खूप मनोरंजक ठरतं.